वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की आता शिक्षक भरती 2025 होते। ठीक आहे, आता काही दिवसामध्ये निवड सुद्धा होणार आहे उमेदवारांची, आणि म्हणजे जाहिराती येतील, नंतर पसंतीक्रम दिली की पहिली निवड यादी जी आहे घोषित होईल। पण पहिली निवड यादी घोषित होण्या अगोदर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याचा फायदा तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये निवड होण्यासाठी होणार आहे? तुम्ही जर टेट परीक्षा 2025 दिलेली आहे तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याचा फायदा तुम्हाला तुमची निवड होण्यासाठी होणार आहे, त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि तुम्ही चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर सगळ्यात अगोदर बघा, पहिली महत्त्वाची जी गोष्ट आहे जी तुम्हाला निवड होण्यासाठी मदत करणार आहे ती आहे तुमच्या टेट परीक्षेमधला स्कोर। कारण का, आता ते सुद्धा सांगतो बघा, टेट परीक्षेमधला जो स्कोर आहे, कोणत्याही विद्यार्थ्याचा स्कोर जेवढा जास्त चांगला असेल तेवढा त्या उमेदवाराची निवड होण्याची शक्यता वाढते। उदाहरणार्थ, जर समजा तुमचा स्कोर 130 च्या समोर असेल, 130, 135, 140 किंवा 120 च्या समोर असेल, 125 किंवा 130, किंवा फॉर एक्झाम्पल असं होऊ शकतं की 110 किंवा 111 किंवा 112च्या समोर तुमचा स्कोर असेल, त्यावेळेस सुद्धा तुमची शिक्षक भरतीमध्ये निवड होऊ शकते। आणि जर तुमचं समांतर आरक्षण असेल तर त्यावेळेस तुम्हाला 100च्या आसपास जरी मार्क असले तरी सुद्धा तुमची निवड होते। म्हणजे फॉर एक्झाम्पल, पहिली महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे, जर तुमचा टेट परीक्षेमधला स्कोर चांगला आहे तर त्यावेळेस तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये चांगल्या प्रमाणात संधी मिळते। तुम्ही ज्या ठिकाणी पसंतीक्रम दिलेले असले तर त्या ठिकाणी तुमची निवड होण्याची शक्यता जास्त असते। दुसरा जो महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे कास्ट। आता जास्तीत जास्त उमेदवारांना या गोष्टीबद्दल माहितीच नसते की ही कोणती गोष्ट आहे की कास्टचा आपल्याला फायदा कसा होणार। तर बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये येत असाल, SC असेल, ST असेल, EWS असेल, OBC असेल, किंवा NT असेल, किंवा VJ असेल, किंवा SCBC असेल, किंवा SBC असेल, किंवा ओपन, तुम्ही कोणत्या याच्यामध्ये येत असाल कास्टमध्ये, तरी सुद्धा तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे। कसं, तुमच्या कास्टमध्ये किती उमेदवार आहे आणि त्या उमेदवारांच्या कंपॅरिझनमध्ये जागा किती येतात। जर तुमच्या कास्टसाठी चांगल्या जागा आल्या आणि तुमच्या कास्टमध्ये तेवढे उमेदवार नाहीत तर त्यावेळेस मात्र तुमचा स्कोर कमी जरी असला तरी सुद्धा तुम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये वाव आहे। म्हणजे कसं, उदाहरणार्थ, एखाद्या कास्टचे उमेदवार समजा फॉर एक्झाम्पल 500 उमेदवार भरायचे आणि त्या कास्टमध्ये एकूण उमेदवारांची संख्या खूप कमी आहे, तर त्यावेळेस 500 उमेदवार घ्यायच्या नंतर जे काही 500 उमेदवार घ्यायचे आहे किंवा त्या जागा त्या कास्टसाठीच राहणार आहे, मग त्याच्यामुळे तुमच्या कास्टमध्ये जर स्पर्धा कमी असेल तर त्यावेळेस मात्र निश्चितच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे। तुम्हाला माहीत असेल की ST कास्ट जी आहे, SC कास्ट आहे, EWS आहे, NT आहे, VJ आहे, SCBC आहे, SBC आहे, किंवा OBC आहे, किंवा ओपन, तर ज्या ज्या ठिकाणी तुमच्या कास्ट येते तर त्यावेळेस तुम्हाला कास्टचा फायदा नक्कीच होतो। ठीक, आता तिसरी महत्त्वाची गोष्ट बघूया। तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे आरक्षण। आरक्षण म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर समजा शिक्षक पद भरतीमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आरक्षण घेतलेलं आहे, मग एक तर ते महिला असू शकतं, किंवा म्हणजे वुमन रिझर्वेशन असू शकतं, किंवा अपंग, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, धरणग्रस्त, किंवा अनाथ, अंशकालीन, अशा प्रकारचं कोणत्या ना कोणत्या प्रकारचं तुमचं आरक्षण आहे, तर त्यावेळेस तुम्हाला निवड होण्यासाठी किंवा शिक्षक भरतीमध्ये नंबर लावण्यासाठी या गोष्टीचा खूप मोठा फायदा होणार आहे। आता जास्तीत जास्त उमेदवारांना या गोष्टींचं हे वाटते की या गोष्टीचा आपल्याला फायदा होणार नाही, पण या उमेदवारांसाठी जागा राखीव असतात। म्हणजे अगोदर एकूण किती जागांसाठी शिक्षक पद भरती होते ते, नंतर त्यापैकी जागा डिवाइड होतात वर्गानुसार, 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11 12, नंतर जागा विभागल्या जातात कास्टनुसार, प्रत्येक कास्टला किती किती जागा जातात, आणि नंतर कोणकोणत्या मीडियमसाठी त्या जागा आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही कास्टमध्ये जागा आल्यानंतर त्याच्यामध्ये समांतर आरक्षणाच्या उमेदवारांसाठी काही जागा राखीव असतात। म्हणजे थोडक्यात काय, तर समांतर आरक्षणाचे जे उमेदवार असतात त्यांच्यासाठी जागा राखीव असतात, आणि तुमचं जर समांतर आरक्षण असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीचा नक्कीच फायदा होणार आहे। आणि आता सगळ्यात शेवटची गोष्ट जी आहे ती, जी तुम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी किंवा शिक्षक पद भरतीमध्ये सिलेक्शन होण्यासाठी मदत करणार आहे, ती आहे तुमचं मीडियम। उदाहरणार्थ, तुमचं मीडियम जर मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, किंवा उर्दू मीडियम असेल, तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मीडियमचा फायदा नक्कीच होणार आहे। तुमच्या मीडियमनुसार, उदाहरणार्थ उर्दू मीडियमच्या शाळा वेगळ्या, मराठी मीडियमच्या शाळा वेगळ्या, किंवा हिंदी मीडियमच्या शाळा वेगळ्या, किंवा इंग्लिश मीडियमच्या शाळा वेगळ्या, तर त्यावेळेस मराठी मीडियमच्या स्कूलमध्ये तेच विद्यार्थी जे आहेत कन्सिडर केले जातात। उर्दू मीडियमच्या शाळेवर उर्दू मीडियमचे विद्यार्थी, इंग्लिश मीडियमच्या शाळेवर इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी। तर मीडियमसुद्धा खूप महत्त्वाचं आहे। जर तुमचं मीडियम जे आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी आहे, किंवा तुमच्या मीडियमला जर चांगल्या प्रकारे जागा आल्या तर त्यावेळेस तुम्हाला मीडियमचा सुद्धा फायदा जो आहे शिक्षक पद भरतीमध्ये होतो। तर मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, ज्या गोष्टी तुम्हाला टेट 2025 मध्ये, शिक्षक पद भरती 2025-26 मध्ये निवड होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा,
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. आणि हा आपलं हे दुसरं मेन शिक्षक भरतीचं चॅनल आहे. ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.